हॅलो. हा बोला. नमस्कार शेट्टी साहेब. बोला. सांगोलवरून बोलतोय हा बोला. साहेब. शक्तीपीठ समर्थनात आम्ही उपोषणाला बसलोय म्हणलं इथं सांगोलला 8 दिवस झालं. ते फडणवीसना नेला तिकडे याला. अहो फडून याला पण तुम्ही आमच्यासाठी काय करता का नाही? तुमच्यासाठी करायचा काय संबंध आहे? तिकडे वाटोळ वाढलंय शेतकऱ्यांचा. कुणाला वाटलो कुणाला? बघा माझा शक्तीपीठला विरोध आहे. तुम्हाला करा उपोषण बसायचं. नाही नाही अहो शक्तीपीठला तुमचा विरोध आहे बरोबर आहे, पण शेतकऱ्यांचा विरोध नाही हा तुम्हाला सांगायचं आहे मला. हा मग काल काय ती काय भूताल ती होय काल तिथं बार्शीला. अहो ती काल दलाल होती. कुठे शेतकरी कुठे होती? दलाल होती हो. तुमचा गट नंबर किती सांगा बघू जरा मला. घ्या की 298. कमलापूर 298 घ्या की. हा ठीक आहे चेक करून बघतो मी. नाही पण मग तुम्ही कसे जास्त कर? तुमचं रान जाते काय? काय ते तुमचं शेतात जाते काय? तुम्ही बाजीत आहे का? हा आमचं गाव जातंय पुरात. गाव जाऊ दे की गाव गेलं म्हणून काय झालं? गाव जाऊन दे. गाव तुमच्या स्वार्थी माणसं लय बघितले जा बंद कर फोन. तुमच्यासारखी स्वार्थी म्हणजे तुम्ही खासदार झाला असता की मग तुम्ही जर पैसे घेतले देवेंद्र फडणवीस कडनं. हा पैसे किती घेतले देवेंद्र फडणवीस कडनं? मग तुम्हाला देवेंद्र फडणवीस पैसे दिले म्हणून तुम्ही विरोध करताय काय? होय. हा ठीक आहे फोन बंद कर. ज्यादा शहाणपणा करायचं नाही. नाही तुम्ही शांतपणा करू नका. मी काय सांगतो तुम्ही जर शेतकऱ्याची काय वर असतो ना म्हणून तुम्ही खासदार होत नाही. होणार पण नाही इथून पुढे. मला कळतंय कसं मला आज कळलं की तुम्ही का पडताय तिथं. हो तुमचा पराभव कशाने होतो हे मला आज कळलं. हा मी जबाबदार आहे आणि अजून पण पराभव तुमचा होणार इथून पुढे एवढं लक्षात द्या. काळजी करू नको तू. हा मग आमची कशा काळजी करता तुम्ही म्हणताय फडणवीस पैसे घेतलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.